हॅलो, नमस्कार. मी ऋषाली पवार. आपल्या पेजवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपली आजची कथा आपल्यावरच आधारित आहे. नारी जन्मा तुझी कहाणी. नारीची कहाणी, तिचे जीवन आगळे वेगळे. ऐका तर तिची कथा. चला बघूया या कथेत नारीविषयी काय मांडले. जेव्हा जन्माला येण्यासाठी सज्ज होते तेव्हा तिच्या घरकुलातील माणसे मुलगी म्हणून भ्रूण हत्या तर करणार नाहीत या प्रश्नाने अवघ्या विश्वात ती प्रवेश करते. जेव्हा जन्म होतो तेव्हा ते बाळ हसते, लीला करते, पण कसा स्वीकार होईल तो प्रश्नच असतो. ज्या घरात ती जन्म घेते तिथे मुलगा अपेक्षित असताना मुलगी झाली. आता परक्याचे खर्चिक धन की मुलगी धनाची पेटी म्हणून याचा परिणाम तिला सोसावा लागतो. परंतु मुलगी म्हणून जन्माला येणे ही निसर्गाची किमयाच असते. परक्याचे धन म्हणून कित्येक मर्यादा कळत न कळत तिच्यावर लादल्या जातात. शिकवणारा त्याचे विशाल मन दाखवतो. पहा, मुलगी असून तिच्या शिक्षणासाठी खर्च करतोय. मुक्त वातावरणात जन्माला आलेली नारी म्हणजे तिला लागलेली लॉटरीच. सावित्रीची कास धरून शिक्षणाची कास धरली तरी मर्यादा असतातच. हसतमुखाने नारी तिथून ही तिची वाटचाल करते. घरातील पुरुषवर्गाने लादलेल्या बंधनात बांधून घेते, पण स्वतःचे करते पण विसरत नाही. कितीही शिकली तरी चूलमूल चुकत नाही. म्हणून भातुकलीच्या खेळापासून, खेळातल्या जेवण बनवण्यापासून त्या संस्कारास सुरुवात होते. नव्हे तर तिच्यावर ते बिंबवले जाते. मग ती जाणती होते. एक आगळी वेगळी भावना, जबाबदारी वाढल्याची, अनामिक भीतीची व वात्सल्याची. स्वकर्तृत्वाने पुढे जाताना आपणाला निर्भया, आसमा सारख्या भीषण दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागू नये याची भीतीयुक्त काळजी घेणारी. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून ही पुढे जाणारी धैर्यवान नारी शिक्षिका, पायलट, वैमानिक, कवयित्री नव्हे तर रिक्षा चालकही होते. असे कोणते क्षेत्र ठेवत नाही की जिथे तिचे पाऊल नाही. कोणत्याही प्रसंगाने धडाडी कमी होत नाही. ती प्रसंगी दुर्गा, कालीमाता, सरस्वती, लक्ष्मी अशी विविध रूपे धारण करते. बनते राणी लक्ष्मीबाई, जिजाई, सावित्री, आनंदीबाई, सिंधुताई, कल्पना चावला, मदर तेरेसा, इंदिरा गांधी, आमटे घराण्याची शान अशा स्त्रिया ध्येयापोटी जगणाऱ्या. असे आदर्श पाहत मोठी मुलगी एका शुभ मुहूर्तावर वडिलांकडून पतीच्या स्वाधीन होते. मुहूर्त की जन्मापासून मोठी झालेल्या घराशी तिची नाळ तुटते. त्या घरातून परकी होते. तिथे जायचे तरी सासरची परवानगी घेणे आलेच. पटले तर ठीक, नाहीतर घटस्फोट. त्यावेळी स्त्रीलाच दोष. काही वेळा जातिवंताच्या नावावर तिथेच शेवट. अशी स्त्री जन्माची कहाणी. कितीही शिकली तरीही उपेक्षित. एकच आवाहन, त्यागाच्या या मूर्तीला आता तरी न्याय द्या. चूलमूल सांभाळताना मदतीचा हात द्या. ते तिचेच काम नसून कुटुंबातील सर्वांचेच आहे हे समजा. स्त्री ही सहचारिणी असते, तसा मान सन्मान मिळू द्या. नराधमाच्या वासनेला बळी महिलांना सामावून घ्या. विधवा, वांज यांचे दुःख समजून घ्या. ती माता आहे, पुढील पिढीची जननी आहे. एक अविरत संग्राम आहे. अबला नसून ती सबला आहे हे समजून घ्या आणि तिला योग्य तो तिचा मान सन्मान द्या. कारण मुलगी, बहीण प्रत्येकाला जरी नसली तरी एक आई ही प्रत्येकाचीच असते. कथा आवडल्यास आपल्या पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.